जनता मार्केट मधील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आता सुटलेला आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून जनता मार्केटचा हा वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, इथल्या रस्त्यांचा प्रश्न असेल, इथला सिवेज लाईनचा प्रश्न असेल, हे प्रश्न आता पूर्णतः सुटलेले आहेत। माजी नगरसेविका 112 वॉर्ड क्रमांकाच्या माजी नगरसेविका साक्षी दळवीजी यांच्या पुढाकारातून या सर्व कामकाजांचं काम आता पूर्ण झालेलं आहे। तुम्ही इथला परिसर पूर्णतः बघू शकतात। हा अत्यंत धोकादायक असा रस्ता आहे ज्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर माझ्या डाव्या हाताला कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे जनता मार्केट परिसरात, आणि इथे जे सिवेज लाईन आहे याचं काम आता सुरू आहे आणि गेल्या 15 दिवसांपासून हे काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता देखील कॉन्क्रिटीकरण करण्यात आल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न आता सुटणार आहे। तर माझ्या सोबत आहेत जनता मार्केट मधील स्थानिक रहिवासी, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की हे वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने आणि सिवेज लाईन इकडे आल्याने त्यांची किती मोठी प्रश्न सुटणार आहे। साक्षी दलवी, दीपक दलवी मैडम के सहयोग से ये जो काम हो रहा है ये बहुत अच्छा हो रहा है हमारे लिए। और इसके पहले यहाँ पे झोपड़पट्टी थी, पूरी सीवेज लाइन का कोई इतना इशू नहीं होता था, बट जब से यहाँ पे बिल्डिंगकरण हुआ है तब से बहुत सारी प्रॉब्लम्स थे सीवेज को लेके। बट मैडम के मार्गदर्शन से ये काम हो रहा है, ये हमारे लिए बहुत बेनिफिशियल है और आगे चल के ये बहुत कारगर निकलेगा हमारे लिए। तो इसलिए मैं साक्षी दलवी का सही दिल से धन्यवाद करना चाहता हूँ। और ये जो काम हुआ है बहुत अच्छा कर रहे हैं मैडम। काका, तुम्ही इथे किती वर्षांपासून राहताय? मी आता मला 40 वर्ष झाली इथं राहायला, या भांडूप मध्ये 40 वर्ष मी राहतो इथं। पण इथं काहीच नव्हता, हे फक्त बेकार होता। पण आताही जरा सुशिक्षित वर्गात चांगलं काम झालेलं आहे आणि ते चांगला व्हावं। ही बिल्डिंग तर झाली, झोपडपट्टीचा प्रश्न सुटला, पण त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे रस्त्यांचा होता। गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही लढत होता, तर काय झालंय आता नेमकं? नेमका आता लय चांगलं आहे, असा तर लय चांगलं मला वाटतं। हे लोकेशन चांगलं आहे, हे लोकेशन भारी आहे आणि लोकेशन चांगली। आधी रस्ता कसा होता? काय ना ते खराब होता, काय त्यात काय येत नव्हतं, काय येत नव्हता। आणि रिक्षावाला इकडे रोड चालूच होत नव्हता, पहिला रोड इथं चालूच होत नव्हता। काका, बहुत सालों से इधर रहते होंगे, तो ऐसा सुनाई दे रहा है कि यहाँ पे ऑटो तक आती नहीं थी, अभी ये पूरा रास्ते का काम हो गया, तो क्या कहोगे आप? बहुत अच्छा काम हुआ है और ये रास्ता बहुत बढ़िया चालू हो गया है और इसलिए आवाजाही मतलब बाधित नहीं होता, आना जाना। और बहुत अच्छा काम हुआ है, कंक्रीटीकरण का काम हुआ, ये सीवर का काम हो रहा है, ये भी मैडम करवा रही हैं। कौन से मैडम ने किया ये काम? साक्षी दलवी मैडम। जनता मार्केटने आता कुठेतरी मोकळा श्वास घेतलेला आहे। इथे आधी जो झोपडपट्टीचा परिसर होता, ती झोपडपट्टी मुक्त आता हा परिसर झालेला आहे। त्याचप्रमाणे जो रस्त्यांचा सर्वात मोठी जी समस्या होती ती देखील आता सुटलेली आहे। तर आपल्यासोबत आता साक्षी दळवी मॅडम आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। मॅडम, इथे आधी तुम्ही जेव्हा आलात तर काय काय समस्या होत्या आणि त्यात तुम्ही आता काय काय बदल केलेले आहेत? आधी जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा हा रोड फार छोटा होता आणि त्यामुळे भरपूर खड्डे होते आणि तिकडे बाईक ऍक्सिडेंट व्हायचे, रिक्षाचे ऍक्सिडेंट व्हायचे, कुणी इकडे यायला नाही मागायचा कारण तो रोड स्टिफ होता। पण आता खूप फॉलोअप नंतर हा रोड आम्ही कॉन्क्रिटीकरण करतोय। ते बाजूला जे स्लम एरिया होता त्या स्लम एरियाचे आता सारे बिल्डिंग झाले, त्या बिल्डिंगसाठी आता सिवर लाईन लागणार, म्हणून आम्ही नवीन सिवर लाईनचं काम चालू केलेलं आहे। आता ते सिवर लाईन पूर्ण बिल्डिंग्सला कनेक्ट होणार, त्यामुळे सिवरचा इश्यू पण सॉल्व्ह होणार आणि रोडचा इश्यू पण सॉल्व्ह होणार। तर आपण बघितलं की आता जनता मार्केटने मोकळा श्वास घेतलेला आहे। अशी अनेक कामे त्यांच्या पुढाकारातून भांडूपमध्ये झालेली आहेत आणि येथील स्थानिकांच्या चेहऱ्यावरही आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल खरातसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।